महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या लहरीपणाशी झगडताना हक्काच्या विम्याची वाट पाहत किती कठीण असतं हे आपण सर्वच जाणतो। डोळे आकाशाकडे आणि कान सरकारी घोषणेकडे लागलेले असतात, पण आता एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। दीर्घ काळापासून रखडलेला खरीप हंगामाचा पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। नेमकी काय आहे गुड न्यूज आणि कधी मिळणार विमाचे पैसे ते जाणून घेऊया। हंगाम संपून गेला तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या पदरात खरीप पीक विम्याची रक्कम पडलेली नाही। विमा नक्की कधी मिळणार हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात चालत आहे। शेतकरी मित्रांनो, काळजी नसावी, कारण या प्रश्नाचे उत्तर आता समोर आलेले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, दिल्लीत पोहोचली महत्त्वाची बातमी। आता दिल्लीमध्ये काय महत्त्वाची बातमी पोहोचली शेतकरी मित्रांनो ते जाणून घेऊया। पीक विमा वाटपात सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे उंबरठा उत्पादनाची माहिती। आता राज्य सरकारकडून ही तांत्रिक माहिती केंद्र सरकारला सादर करणे बाकी होते। ही माहिती जोपर्यंत केंद्राकडे जात नाही तोपर्यंत विम्याची रक्कम सुटेना। मात्र आता या प्रक्रियेला वेग आलेला आहे। राज्य सरकारने उंबरठा उत्पादनाची सर्व आवश्यक आकडेवारी आणि माहिती केंद्र सरकारला सादर केली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे आता तांत्रिक अडथळे दूर झाले असून विम्याचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हायवे सारखा मोकळा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की 2100 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा पीक विमा मिळणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिळणारी रक्कम प्राथमिक अंदाजानुसार या टप्प्यात शेतकऱ्यांना सुमारे 21 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची आशा आहे। ही रक्कम खूप मोठी आहे आणि रब्बी हंगामाच्या मध्यावर ही मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक आधार सुद्धा मिळणार आहे। आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहे ते जाणून घेऊया। थोडक्यात विमा वाटप म्हणजे पीक विम्याचा मुहूर्त ठरलेला आहे, तो 20 जानेवारी नंतर अपेक्षित असणार। त्यानंतर प्रक्रियेला प्रगती कशी येणार तर राज्य सरकारने उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला दिली आहे। अपेक्षित रक्कम असणार आहे जवळपास 2100 कोटी रुपये। लाभार्थी खरीप हंगामात ज्यांचे नुकसान झाले आहे आणि ज्यांनी विमा भरलेला आहे असे शेतकरी, आणि 2100 कोटी जर म्हटलं शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांना नुकसान बघून हेक्टरी 32,000 हेक्टरी मदत सुद्धा मिळू शकते। आता पुढे काय करायचे? सध्या चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे। एकदा हा तिथून हिरवा कंदील मिळाला की विमा कंपन्यांकडून पैसे वितरण करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल। त्यामुळे 20 जानेवारीच्या आसपास आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, ही बातमी नक्कीच अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या बळीराजाला सुखावणारी आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, 20 जानेवारीच्या नंतर किंवा 20 जानेवारीलाच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।